Am I audible to you? Yes, ma'am. Okay. We have seen the bomb calorimeter, its instrumentation, and all the procedure and all the details of the bomb calorimeter. Here, second type किंवा second instrumentation आहे तुमचं. For the measurement of calorific value is the Boyle's calorimeter. Here you can see in this diagram an instrumentation is that first of all we'll discuss about this instrumentation. Here see इथे एक डायग्राम मध्ये तुम्हाला सुरुवातीला हे जो बॉयज कॅलोरीमीटर आहे तो तुम्ही व्होलाटाईल लिक्विड आणि गॅसेस साठी यूज करू शकता. जो बॉम्ब कॅलोरीमीटर होता तो सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड साठी यूज करतो आपण. बॉयज कॅलोरीमीटर जो आहे तो गॅसेस आणि व्होलाटाईल लिक्विड साठी आपण यूज करतो. सो सी द डायग्राम हियर. गॅसेस फ्युएल जो आहे स्टार्टिंगला आपण फ्युएल पासून स्टार्ट करूया. सुरुवातीपासून स्टार्टला आपल्याला काय करावं लागतं, फ्युएल घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण काय केलं इथे एक तुम्हाला पाईप दिसत आहे का? ओके, या पाईप मधून जो तुमचा गॅसेस फ्युएल असेल तो गॅसेस फ्युएल आपण या पाईप मधून पास केलेला आहे. ठीक आहे, इथं एक मीटर बसवलेला आहे त्यावरून आपण त्याचं प्रेशर मेजर करणार आहोत. जो तुमचा गॅसेस फ्युएल आहे तो इथून एंटर होईल. ठीक आहे, देन इथं दोन्ही साइडला एअर प्रेझेंट आहे. ओके, अँड दिस इज द अनदर कंटेनर आहे. ओके, हा एक कंटेनर आहे. त्या कंटेनरला इथं तुम्हाला आउटर कॉपर कॉइल दिसत आहे का? एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये आपण इथून पाईप मधून फ्युएल आपला एंटर केलेला आहे. सो हियर आउटर कॉपर कॉइल्स असतील त्या, ते काय दिसत आहे तुम्हाला, तर कॉपरच्या कॉइल्स आहेत. ओके, देन सी इथं या कंटेनरला आउटसाइडला कॉपरच्या कॉइल्स आहेत. हा कॉपरच्या ज्या कॉइल्स असलेला कंटेनर आहे, इथून एक त्याला आउटलेट असेल. इथं तुम्ही टेम्परेचर T1 मेजर करणार आहात, म्हणजे इथं थर्मोमीटर फिक्स केलेला आहे. इथं वॉटरची इनलेट असेल, फ्रॉम विच वॉटर कॅन एंटर इनटू दिस चेंबर, अँड अगेन इट इज कनेक्टेड विथ द एक लॉंग पाईप आहे इथं, ती कनेक्ट केलेली आहे इथून इथपर्यंत टू द फ्युएल. ओके, इथं तुमचा फ्युएल असेल, फ्युएल इथं बर्निंग स्टार्ट करेल आणि जे त्यापासून आपण म्हटलं की गॅसेस फ्युएलचं बर्निंग किंवा लिक्विड फ्युएलचं बर्निंग झालं की त्याच्यामध्ये जो हायड्रोजन असतो त्या हायड्रोजनचं कन्व्हर्जन हे नेहमी वॉटर व्हेपर्स मध्ये होतं. ठीक आहे, आता या वॉटर व्हेपर्स ना आपण कूल केले. ओके, वॉटर व्हेपर्स कूल केले की वी गेट हियर द वॉटर. ठीक आहे, इथून तुम्हाला काय भेटते, बाहेर वॉटर पडेल. ही एक रबरची ट्यूब असेल, त्यामधून तुम्ही वॉटर कलेक्ट करणार आहात. देन हियर या चेंबर मध्ये जर तुमचं फ्युएल बर्न होत असेल तर इथं एक एक्झॉस्ट बसवलेला आहे. आपण त्याला आपण एक्झॉस्ट गॅसेस असं म्हटलं आहे. देन इट इज कनेक्टेड टू अनदर बेकर और अनदर कंटेनरला तो कनेक्ट केलेला आहे आपण. हियर यू कॅन कलेक्ट the gases which is removed from this oil burning of the fuel. Then इथं पहा, तुमचा जो चेंबर आहे हा चेंबर इथं खाली टच झालेला नाही. खाली बेस जो आहे तुमचा तो एक सपोर्ट आहे. त्या बेसच्या वरती आपण इथं दोन कंटेनर केलेले आहेत. जो फर्स्ट कंटेनर आहे तो तुमचा वॉटरचा असेल. जे वॉटरचे व्हेपर्स क्रिएट झालेले होते ते वॉटर व्हेपर्स आपण कूल केलेले आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन आपण वॉटर मध्ये केलेलं आहे. देन या सॉलिड सपोर्ट वरती फक्त काय अटॅच झालेला आहे बेसला, फक्त तुमची इथं गॅसची ट्यूब आहे अँड इथं हा फ्युएल आहे.
सो हा कंटेनर जो दिसत आहे तो फक्त अप्पर साइडला आहे आणि तो फक्त अप्पर पोर्शनच्या सपोर्टला असेल, बेसला तो अटॅच झालेला नाही. नंतर इथं पहा, इथं T1 म्हटलेलं आहे आपण. इथं तुम्ही टेम्परेचर मेजर करू शकता फॉर फर्स्ट प्रोसेस. ऍट सेकंड जर तुमचं बर्निंग होणार आहे फ्युअलचं बर्निंग स्टार्ट झाल्यानंतर इथं तुम्ही दुसरं थर्मोमीटर प्लेस केलेले आपण. इथं तुम्ही तुमचं सेकंड टेम्परेचर सुद्धा मेजर करू शकता. So this is the instrumentation of the Boy's calorimeter. See, the first is the gas burner. Air is here. A gas burner is present in which a known volume of gas is burned at known pressure. ठीक आहे, इथं मी म्हटलं की गॅस जो फ्युअल गॅस असेल तुमचा तो आपण पास केलेला आहे. इथं तुम्ही त्याचं प्रेशर मेजर करता. ओके, नोन प्रेशरचा गॅस तुम्ही काय केलेला आहे त्या बर्नर मधून पास केलेला आहे. द गॅस इज बर्न ऍट द रेट ऑफ 3 to 4 लिटर पर मिनिट. एका मिनिटाला 3 ते 4 लिटर गॅस तुमचा काय होऊ शकतो, बर्न होऊ शकतो. नेक्स्ट सी, सेकंड तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये पॉइंट असेल कंबशन चेंबर. ओके, किंवा त्याला आपण चिमणी असं म्हणतो. इथं जो तुमचा बर्नर आहे, इथं बर्नरच्या अराउंडचा जो पोर्शन दिसत आहे, अराउंड द बर्नर देर इज ए कंबशन चेंबर. ओके, विच इज नॉट कॉपर ट्यूबिंग. हा जो चेंबर आहे तो याला कॉपरचं ट्यूबिंग नाहीये. म्हणजे जो फ्यूल आहे त्या फ्यूलला इथं तुमचा गॅसचा बर्नर असेल, एका मिनिटाला 3 ते 4 लिटर एवढा बर्न होणार आहे तुमचा गॅस. नंतर आपण सेकंड पॉइंट पाहत आहोत की कंबशन चेंबर. ठीक आहे, आता हा जो आहे तो कंबशन चेंबर असेल, इथं तुमचा गॅस काय होणार आहे, त्याचं कंबशन होणार आहे. सो जो चिमणी आहे किंवा जो गॅसचा चेंबर आहे किंवा कंबशन चेंबर आहे त्याला कॉपरचं ट्यूबिंग जे आहे ते इनसाइड इन द कॉइल आहे, ऍज वेल ऍज आउटसाइड ऑफ द हीट. outside, okay, out of the heat water enters from top of the water coil, moves bottom of chimney and goes to the inner coil is the exist at the top. एक मिनिट, इथं पहा, तुमचं इथं गॅसेसचं फ्युअलचं बर्निंग होत आहे. गॅस फ्युअलचं बर्निंग झाल्यानंतर बघा इथं हा जो आहे तो आपला कंबशन चेंबर आहे. ठीक आहे, हा कंबशन चेंबर आहे. या कंबशन चेंबरच्या काय सांगितलं की इथून वॉटरचा इनलेट आहे, वॉटर इनलेट मधून वॉटर एंटर होतं या साइड मधून. नंतर इथं जे चेंबर आहे त्याला इथं इनसाइडला पण कॉपरचं ट्यूबिंग आहे. हे जे दिसतेत ना तुम्हाला, हे रॉड सारखे दिसत आहेत बघा, हॉरिझॉन्टल असे, तर हे कॉपरचे कॉइल आहेत. इनसाइडला पण प्रेझेंट आहेत ते, अँड इट इज ऑल्सो प्रेझेंट ऑन द आउटर साइड. ओके, इथं दोन्ही साइडला ते प्रेझेंट आहेत, रिमेंबर. नेक्स्ट सी, तिसरा असेल तुमचा थर्मोमीटर. आता इथं बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये फक्त आपण एकच थर्मोमीटर यूज केलेला आहे. बॉयज कॅलोरीमीटर मध्ये 2 थर्मोमीटर यूज केलेत. पहा मी दाखवते कुठं आहेत ते. इथं पहा, पहिला थर्मोमीटर आपण इथं फिक्स केलेला आहे. या कंडिशनला जे टेम्परेचर आपण मेजर करणार आहोत त्याला T1 म्हणायचं, अँड सेकंड टेम्परेचर जे असेल ते तुमचं T2 असेल. सो वी रिक्वायर द 2 thermometer. Okay, there are 2 thermometers to measure the temperature of inlet water and outlet water. See, इथं सुरुवातीला जे आपण वॉटर एंटर करणार आहोत त्याचं टेम्परेचर आपण सपोज मेजर केलं आहे. रूम टेम्परेचरला वॉटरचं टेम्परेचर 25 to 26 कन्सिडर केलं जातं नॉर्मल टेम्परेचर. अँड इथं T2 फ्युअलचं जे बर्निंग झालेलं असेल, गॅस ज्यावेळेस बर्न होईल त्यामुळे जे तुमचं वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे ते टेम्परेचर तुम्ही इथं मेजर करणार आहात. नेक्स्ट पॉइंट असेल तुमचा इन्सुलेटिंग कव्हर. ओके, पाहा इन्सुलेटिंग कव्हर जो आहे, it is assumed that it is covered with an insulator detached a combustion chamber from atmosphere. There is a
there is a coolant top on the exhaust gas water inlet and condensed steam comes out from the bottom. ठीक आहे, इथं सेंटेन्सचं काय मीनिंग नाही मी सांगते तुम्हाला. कोणता पॉइंट पाहतो आपण? इन्सुलेटिंग कव्हर. इथं पहा, हे जे असेल इन्सुलेटिंग कव्हर आहे, या इन्सुलेटिंग कव्हरने आपण काय केलेलं आहे हे, ओके, वरचा जो टॉपचा पोर्शन आहे तो इन्सुलेटिंग कव्हर आहे. जो आपला चेंबर आहे त्या चेंबरला आपण इन्सुलेटिंग कव्हर फिक्स केलेला आहे. तर या इन्सुलेटिंग कव्हरचा रोल काय असतो? इथं आपण अनादर टेम्परेचर काय केलेलं आहे, सॉरी अनादर थर्मोमीटर फिक्स केलेला आहे. त्या थर्मोमीटरला आपण वॉटरचं जे आउटलेटचं टेम्परेचर असेल ते मेजर करू शकतो. अगेन द एक्झॉस्ट गॅस पाईप इज फिक्स्ड टू बॅक साइड ऑफ दिस चेंबर. ठीक आहे, चेंबरच्या पाठीमागच्या बाजूने आहे ती, इथं आपण जॉईन केलेली नाहीये. इथं पहा, ती कुठे जॉईन केली आपण? इथून. ओके, म्हणजे इथं बर्निंग झालं की गॅस कुठून पास होणार आहे? वरती जाणार आहे का गॅस? वरती कुठे आउटलेट आहे गॅसेसला? नाही. हा जो पाईप आहे ना एक्झॉस्टरचा, तो त्याच्या चेंबरच्या आतमध्ये एंटर झालेला नाही, तो बॅक साइडला आहे, त्या चेंबरच्या पाठीमागच्या साइडला आहे. ठीक आहे, आता कुठून आले ते गॅसेस? इथं तुमचं बर्निंग होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या चेंबर्स मध्ये एअर जे आहे ती एअर इथं सॉरी गॅसेस जे असतील ते गॅसेस इथं कलेक्ट होतील. इथून जे गॅसेस आहेत या पाईप मधून सरळ असं हे स्ट्रेट लाईन पास होतील अनादर कंटेनर मध्ये. आता इथं जे गॅसेस आहेत ते इथून रिमूव्ह होऊ शकतात, एक्झॉस्ट गॅसेस, अँड जे गॅसेस आहेत त्यांचं कन्व्हर्जन जर लिक्विड मध्ये झालं असेल फ्रॉम बाय युझिंग द कंडेन्सेशन प्रोसेस किंवा बिकॉज ऑफ द कंडेन्सेशन प्रोसेस, देन दिस इज कलेक्टेड हिअर इन द अनादर कंटेनर. ओके, नेक्स्ट असेल तुमचा वर्किंग. आता पहा, हे झालं त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन. मी इन्स्ट्रुमेंटेशन अजून एकदा रिपीट करते, सगळ्यांनी लक्ष देऊ नका. पहा, सुरुवातीला आपण गॅस आपला फ्युअल आहे, बॉम्ब कॅलरीमीटर सॉरी बॉयज कॅलरीमीटर जो आहे तो आपण गॅसेस साठी यूज करू शकतो आणि व्होलाटाईल साठी. आणि तुमचा बॉम्ब जो होता तो लिक्विड आणि सॉलिड साठी तुम्ही यूज केलेला आहे. सो बॉयज कॅलरीमीटर मध्ये सुरुवातीला आपल्याला गॅस पास करायचा आहे. इथं एक बर्नर आहे, त्या बर्नर मधून इथं अशी गॅसची फ्लेम झालेली दिसते तुम्हाला. इथं जर समजा गॅसेसचं बर्निंग स्टार्ट झालं तर 1 मिनिटासाठी 3 ते 4 लिटर गॅसेसचं कंबशन होऊ शकतं. इथं तुम्हाला हे रॉड सारखे दिसत आहे, तर हे काय आहे तर कॉपरच्या कॉइल्स आहेत. इथं कॉपरच्या कॉइल बसवलेल्या आहेत. का बसवलेले आहेत कॉपरच्या कॉइलचा? तर ज्यावेळेस गॅसचं बर्निंग होतं कॉपरच्या कॉइल काय होतील? हीट होतील. अगेन इथं एक चेंबर आहे, त्या चेंबरला बाहेरच्या साईडला आउट साईडला इथे तुम्हाला कॉपरच्या कॉइल दिसत आहे दोन्ही साईडला. आता इथं त्या चेंबरला एक वॉटरचे इनलेट आहे. वॉटरच्या इनलेटचं टेम्परेचर T1 आपण इथं मेजर करणार आहोत. नंतर जी गॅसेसचं बर्निंग झाल्यानंतर जी एअर आहे ती एअर इथून पास होणार आहे इन द फॉर्म ऑफ गॅस. सो इट इज कलेक्टेड इन द वन कंटेनर अँड अनदर thermometer is fixed in this area, so it will measure the temperature of outlet water. Okay, outlet water चं temperature T2 म्हणून आपण काय करणार आहोत तर मेजर करणार आहोत. In this way we can find out the calorific value. नेक्स्ट सीधा आता याचं पहा वर्किंग कसं स्टार्ट होते. सुरुवातीला काय करायचं? सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड बर्निंग ऑफ गॅसेस फ्युअल आर continued at constant rates for the above 15 minutes for initial working of fuel initial varying of fuel period. When the steady conditions are established, then readings are taken simultaneously of the following. बघा, सुरुवातीला स्टार्टिंगला काय करायचंय? सेटअप झाला आपला कंप्लीट. आता काय करणार आपण? गॅसेस फ्युल एंटर केला की लगेच आपण बर्नर स्टार्ट करणार नाहीये. फक्त गॅसेस आपण एंटर करायचा. गॅस भरून ठेवला बर्नर मध्ये. आता इथून वॉटर, अगोदर सुरुवातीला वॉटर आपल्याला एंटर करायचं. वॉटर जर आपण इथून एंटर केलं आहे ते या चेंबर मध्ये कलेक्ट होईल आणि इथून तुमचं जे वॉटर आहे, आता हे वॉटर आहे ना या कॉइल मधून पूर्ण ह्या प्रोसेस मध्ये एंटर होणार आहे. नंतर हे वॉटर आपण इथून सक करून घेणार आहोत. अगोदर तुम्हाला वॉटर चे इनलेट आणि आउटलेट स्टार्ट करायचे आहेत. वॉटरचे इनलेट आणि आउटलेट स्टार्ट झाले की कॉन्स्टंट रेटला फ्युअलचं बर्निंग स्टार्ट करायचं फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिट्स साठी तर तुम्हाला बर्निंग स्टार्ट करावं लागेल.
फॉर द स्टेडी कंडिशन्स, म्हणजे स्टेडी कंडिशन ठेवायची आहे. जो तुम्ही प्रेशर गॅसेसचा सेट केला असेल तो चेंज करायचा नाही. कंडिशन्स कशा पाहिजेत आपल्याला? स्टेडी. सो प्रेशर जे असेल तुमचं 1 atmosphere 2 atmosphere ते फिक्स ठेवायचं आहे, ते चेंज करायचं नाहीये. आणि फॉलोविंग रिडिंग्स घ्यायचे आपल्याला. बर्निंग स्टार्ट झालं, वॉटरचे इनलेट आउटलेट च्या ज्या पाईप्स आहेत ते स्टार्ट करायच्या. आणि आता आपल्याला रिडिंग घ्यावे लागतात. कोणकोणती रिडिंग घेणार पहा आपण. पहिला असेल तुमचं व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न ऍट इव्हन टेम्परेचर. 2 टेम्परेचरला व्हॉल्यूम ऑफ गॅसेस किती बर्निंग झाले. पहिलं टेम्परेचर तुम्ही मेजर केलं T1 आणि T2. या 2 टेम्परेचर साठी गॅसेसचं जे बर्निंग असेल, ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न ऍट इव्हन टेम्परेचर हे पहिलं रिडिंग असेल तुमचं. अँड प्रेशर इन सर्टन टाइम ऑफ पिरियड. इव्हन टेम्परेचर अँड प्रेशरला किती व्हॉल्यूम ऑफ गॅस हा तुमचा बर्न झालेला असेल हे फाइंड आउट करणं पहिलं तुमचं रिडिंग असेल. सेकंड असेल क्वांटिटी ऑफ वॉटर पासिंग थ्रू द कॉइल ड्युरिंग द सेम टाइम. ज्यावेळेस आपण पहिलं रिडिंग घेत आहोत, पहिलं रिडिंग कधी घ्यायचं आहे तुम्हाला, तर इथं T1 आणि T2 या 2 टेम्परेचर साठी जो तुमचा गॅसचा व्हॉल्यूम किती बर्न झाला असेल, समजा 5 लिटर बर्न झाला असेल, 10 लिटर बर्न झाला असेल, ते पहिलं रिडिंग असेल किती बर्न झाला. अँड या कंडिशनला जे तुमचं वॉटरचं आणि वॉटरचं इनलेटचं अँड आउटलेटचं जे तुमचं टेम्परेचर असेल, त्या 2 टेम्परेचर साठी तुम्ही पहिल्यांदा किती रिक्वायर्ड झालेला आहे गॅस तो फाइंड आउट केला. व्हॉल्यूम ऑफ गॅस फाइंड आउट केला आपण, किती बर्न झालेला आहे ते. सेकंड असेल तुमचं क्वांटिटी ऑफ वॉटर पासिंग थ्रू द कॉइल. या कॉइल मधून किती क्वांटिटी ऑफ वॉटर पास झालेला आहे. सपोज आपण कंटिन्यू वॉटर सप्लाय करणार आहोत, सपोज 2 लिटर वॉटर इथं काय झालं तुमचं यूज केलं गेलं असेल, तर हे झालं तुमचं सेकंड रिडिंग. पहिलं रिडिंग तुम्ही 2 टेम्परेचरला किती गॅस बर्न झाला हे फाइंड आउट केलं. सेकंड तुम्ही काय फाइंड आउट केलं, तर जे वॉटर आहे किती वॉटर रिक्वायर्ड आहे तुम्हाला, किंवा किती वॉटर कंझम्पशन झालं, त्याचं किती यूज केलं तुम्ही हे फाइंड आउट करायचं. ते तुमचं दुसरं रिडिंग असेल. थर्ड रिडिंग असेल तुमचं द स्टेडी राईज इन टेम्परेचर. इथं पहा हे T2 स्टेडी राईज इन टेम्परेचर म्हणजे T2. T1 जर तुमचा 25 डिग्री सेल्सिअस असेल आणि T2 सपोज 45 जर असेल, तर तुम्हाला स्टेडी राईज इन टेम्परेचर तुमचा असेल 45 मायनस 25 दॅट इज 20 हा तुमचा राईज इन टेम्परेचर असेल. अँड लास्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे मास ऑफ वॉटर कंडेन्स्ड इन ट्रफ इन द सेम टाइम. त्याच टायमिंगला मास ऑफ वॉटर किती कलेक्ट झालेला आहे, 2 लिटर 3 लिटर पाणी जर तयार झालं असेल तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अशी तुम्हाला 4 रिडिंग घ्यायची आहेत. सुरुवातीला काय घेतले पहा, मी परत एकदा सांगते. 2 T1 आणि T2 या 2 टेम्परेचर साठी किती अमाऊंट ऑफ गॅस बर्न झाला हे पहिलं रिडिंग. सेकंड रिडिंग असेल तुमचं किती वॉटर यूज केला गेला कॉइल मधून, हे असेल तुमचं दुसरं रिडिंग झालं. हे तुमचं तिसरं रिडिंग असणार आहे द स्टेडी टेम्परेचर राईज इन स्टेडी टेम्परेचर म्हणजे T2 मायनस T1 करायचंय तुम्हाला. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की टेम्परेचर मध्ये किती फरक पडला. समजा सुरुवातीचं 25 होतं आणि बर्निंग स्टार्ट झाल्यानंतर ते 45 झालं असेल, तर तुमचा स्टेडी राईज इन टेम्परेचर असेल 20 डिग्री सेल्सिअस. ओके, हे तुमचं थर्ड रिडिंग असेल. अँड फोर्थ वन इज द फाइंड आउट द अमाऊंट ऑफ वॉटर, volume of water, find out the volume of water which is collected in the container. So these are the working and instrumentation of the Boyle's calorimeter. Okay, do you understand it? Any doubts in this point? If you have any doubt, so please ask me. Okay, it is understand, clearly understand झाले का? Do you getting? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Okay, then bomb calorimeter ची डायग्राम कंप्लीट केली का रे? Is it completed? बघू कॅमेरा चालू करून दाखव मला कोणी कंप्लीट केली. होमवर्क दिलेली तुम्हाला कंप्लीट करायची होती. डायग्रामला अर्धा तास लागेल म्हटलं तर त्यातच आपला लेक्चर गेले असते. ज्यांनी कंप्लीट केले त्यांनी मला नोटबुक दाखवा, ज्यांनी नाही केली त्यांनी पण दाखवा. कॅमेरा चालू करा मोबाईलचे तुमच्या, पाहू दे मला तुम्ही होमवर्क करता का नाही ते.
Start your camera and show me your notebook. अजय या बाजी E71. अजय डायग्राम काढली का? हॅलो अजय. E09 प्रणाली. स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो युअर नोटबुक. नंतर E42 आयशा. जी मुलं, एक मिनिट मला पेन घेऊ द्या. जी मुलं मला नोटबुक शो करणार नाही त्यांची मी ऍब्सेंटी लावणार आहे, जर तुम्ही विचारला असाल तरी सुद्धा. ठीक आहे. जी मुलं फक्त कॅमेरा स्टार्ट करून मला नोटबुक दाखवणार आहे, होमवर्क केलेला न केलेला, मला नोटबुक पाहायचे, कुणी कुठपर्यंत लिहिले पाहू दे. एकाही मुलांनी जर नाही केलं तर मी अजिबात मुलांची ऍब्सेंटी, सगळे मुलांची ऍब्सेंटी लावणार. होमवर्क कम्प्लीट नाही म्हटल्यानंतर सगळ्या मुलांची ऍब्सेंटी लावणार. स्टार्टिंग पासून पार्टिसिपेंट कोण किती 47 आहेत. लिव्ह झाले बघा मुलं. ठीक आहे. जेवढी लिव्ह तुमची ऍब्सेंटी जर असेल, तुम्हाला माहिती आहे फर्स्ट सेमिस्टरला पाहिले तुम्ही ऍब्सेंटी वरून तुम्हाला मार्क्स पडतात. प्रेझेंटी तुमची किती आहे किती नाही त्याचा तुम्हाला फायदा होतो का नाही तुमची तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही नवीन नाही आहे तुम्हाला सारखं सांगायला. E01 मयुरी. हॅलो मयुरी. आर यू प्रेझेंट देअर मयुरी? हॅलो हॅलो मयुरी. E01. E02 मयुरी ऍब्सेंट. ओके. E01 मयुरी ओके ऍब्सेंट मध्ये. नंतर E02 संगीता. E02 संगीता. आर यू देअर संगीता? हॅलो संगीता आर यू देअर? E02. Yes, ma'am. हा काय सांगितलं मी समजलं का? इन्स्ट्रक्शन कॅमेरा मोबाईलचा स्टार्ट करा आणि मला वही दाखवा, नोटबुक दाखवा. बॉम्ब कॅलरीमीटरची डायग्राम कंप्लीट केली का? No, ma'am. का? कुठपर्यंत लिहिले बघू? कॅमेरा ओपन करा चला, मला पाहू द्या वही तुमची. नंतर E03 शुभदा. आर यू देअर शुभदा? हॅलो शुभदा. Hi, yes, ma'am. हा स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो मी युअर नोटबुक. स्टार्ट होत नाही व्हिडिओ. कॅमेरा स्टार्ट करायचा. नाही होत ते. कसं काय? नाही होत मॅडम ते. व्हॉट्सअपला शेअर करते मॅडम. ओके तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करताय. नंतर मयुरी. E01 मयुरी ऍब्सेंट लावली तुमची. संगीता तुम्ही काय करताय? कॅमेरा स्टार्ट करा. मला नोटबुक कुठपर्यंत कम्प्लीट आहे पाहायचे प्रत्येकाची. नंतर ठीक आहे शुभदा तुम्ही पाठवताय. E05 प्रणाली. हा मॅम. स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो मी युअर नोटबुक. प्रत्येकाला पर्टिक्युलरली सांगावं लागतं इंडिव्हिज्युअली? मी व्हॉट्सअपवर सेंड करते तुम्हाला. फोटो सेंड करते. ओके. नंतर E06 अमृता. Yes. स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो मी युअर नोटबुक. E08 निकिता. स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो मी युअर नोटबुक. शो जी मुलं शो करणार नाही त्यांची मी ऍब्सेंटी लावणार आहे, लक्षात ठेवा. जी प्रेझेंट तेवढेच मी प्रेझेंट नंबर टाकले. नेक्स्ट E09 प्रणाली. येस मॅम. मॅम मी व्हॉट्सअपला सेंड करते तुम्हाला. बर. नंतर E10 कोमल. येस मॅम. कोमल शो युअर नोटबुक. मॅम व्हॉट्सअपला सेंड केली. का कंप्लीट केलं नाही डायग्राम? हा केली पण व्हॉट्सअपला सेंड करते. नंतर मुलांपासून स्टार्ट करू लास्टला. E62 संकेत. संकेत आहे का प्रेझेंट का झोपी गेलाय? हॅलो हॅलो संकेत. E62 ऍब्सेंट. नंतर 73 आदेश. आर यू देअर आदेश? हॅलो आदेश ऍब्सेंट. E73. नेक्स्ट E70 ऋषिकेश. ऋषिकेश प्रेझेंट आहे का तुम्ही? ऋषिकेश का मोबाईल चालू ठेवलाय फक्त? E70 ऋषिकेश ऑल्सो ऍब्सेंट. फक्त मोबाईल चालू ठेवता तुम्ही, पार्टिसिपेट होता, जॉईन होता.
तुम्ही लेक्चर करत नाही ना, काय नाही. ठराविक मुली फक्त लेक्चर करतात आणि 1-2-3 मुलं आहेत ती फक्त. E68 विकास. हॅलो विकास. विकास पण झोपी गेलेत बाकीच्या मुलांसारखंच. नेक्स्ट E67 उदय सागर. आहे का रे? हॅलो E67 am I audible? E67 ते पण झोपी गेले. नंतर E66 शिवराज. हॅलो शिवराज आहे का? जेवण करताय तुम्ही? येस मॅम. हा शिवराज काय सांगितलंय? बॉम्ब कॅलरीमीटरची डायग्राम कंप्लीट करायला लावलेली, बरोबर आहे? सो स्टार्ट युअर कॅमेरा अँड शो मी युअर नोटबुक. इज इट कम्प्लीटेड? नो मॅम. Why? What is the reason behind this? कधी दाखवणार मला? आफ्टर लेक्चर. लेक्चर झाले की कधी कंप्लीट करणार आहे? आज कंप्लीट करायचे मला, उद्या हे डायग्राम पाहायचे, ठीक आहे? येस मॅम. 65 सोमनाथ. सोमनाथ आहे का? आहे बघू कॅमेरा चालू करा, नोटबुक दाखवा. केले का कंप्लीट? नाही केलं. कधी दाखवणार? ठीक आहे, कंप्लीट करा. संध्याकाळी मला व्हॉट्सअपला पिक्चर सेंड करा जो होमवर्क दिला तुम्हाला. ओके 61 65 टू सगळ्या मुलांसाठी, ठीक आहे? ज्या मुलांचे आता लास्ट वॉर्निंग, ज्या मुलांचे मला येतील ना त्यांचीच मी सलग 10 दिवस प्रेझेंटी लावणार आहे आणि जी मुलं मला सेंड करणार नाहीत त्यांची 10 दिवस सलग अबसेंटी लावली जाईल. ठीक आहे? इज इट ओके ना तुमच्यासाठी सगळ्यांना? हा रोजचे रोज कंप्लीट करत जावा होमवर्क. 3 तर तुमचे टॉपिक संपत आले, फक्त 3 टॉपिक तुमचे रिमेनिंग आहेत. अगोदर 8 टॉपिक होते, आता कोविड कंडिशन मुळे तुमचे 2 टॉपिक रिड्यूस केले. अजून रिड्यूसचं काही लेटर नाही आलं, पण फर्स्ट सेम मध्ये आम्ही 6 कंप्लीट केले. ठीक आहे, आता कुठपर्यंत आलं आपलं वर्किंग पाहतो ना आपण. पहा मी एकदा सांगते वर्किंग. नाही बॉयज कॅलरीमीटरचं वर्किंग झालं. आता फक्त आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. 2-3 टाइप्सचे प्रॉब्लेम आहेत, बॉम्ब कॅलरीमीटर आणि बॉयज कॅलरीमीटर वरती. एक लेक्चर मध्ये आपला टॉपिक कंप्लीट होईल. नेक्स्ट टॉपिक आपल्याला मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री स्टार्ट करायचं. ठीक आहे, सो टेक द रायटिंग ऑफ द बॉयज कॅलरीमेट्रिक मेथड. डायग्रामला तुम्हाला जागा सोडायला लावलेली, तुम्ही सोडलेली आहे स्पेस. सेकंड टाइप म्हणा कॅलरीफिक व्हॅल्यू डिटर्मिनेशन साठी सेकंड टाइप आहे तुमचा बॉयज कॅलरीमेट्रिक मेथड. राईट डाऊन बॉयज कॅलरीमेट्रिक मेथड. लेक्चर किती 1:30 ला चालू केले ना मग? येस मॅम. ओके ठीक आहे, राईट डाऊन. हिचं स्टेटस मला 2-3 मुलांनीच पाठवले बघा. ज्यांची क्लिअर झालेली आहे ते सोडून बाकीच्या मुलांसाठी आज एकदा सांगते काय करायचंय. किती फी भरली आहे आणि किती रिमेनिंग आहे आणि रोल नंबर एवढं मला फक्त मेसेज करा तुम्ही. ठीक आहे, तुमचे लेक्चर चालू असतात, फोन करता येत नाही, कॉल मग डिस्टर्ब होते तुम्हाला. तुमचं एक लेक्चर झालं एवढं की जॉईन होण्याच्या अगोदर 1-2 जॉईन होईपर्यंत मला फक्त मेसेज सेंड करा. ज्यांनी सेंड केलं त्यांनी नाही केलं तर डबल करू नका. बाकीचे जे मुलं राहिलेत E01 to 24 मध्ये जेवढी मुलं येतात ज्यांची क्लिअर झाले त्यांनी क्लिअर म्हणून नका पाठवू, ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे. पण जे बाकीचे जे मुलं आहेत राहिलेली त्यांनी काहीच मला डाटा सेंड केलेला नाही. त्यांच्यासाठी फक्त तुम्ही किती फी भरली 7 तारखेपर्यंत 7 जुलैपर्यंत किती फी पेड केलेली आहे आणि रिमेनिंग किती आहे एवढा फक्त मला मेसेज करा. ओके, then next see the write down boys calorimetric method in bracket for gas. MCQ मध्ये विचारलं जातं बा boys calorimetric method is used for dash dash. मग इथं गॅसेस प्युअर आणि व्होलाटाईल लिक्विड तुमचा आन्सर असणार आहे, तो तुम्हाला चॉईस करायचा. आणि बॉम्ब जो आहे तुमचा सॉलिड आणि लिक्विड कोणतं तुम्हाला यूज करावं लागतं तिथं नॉन व्होलाटाईल. ओके, व्होलाटाईल लिक्विड म्हटलं की बॉयज, नॉन व्होलाटाईल लिक्विड म्हटलं की बॉम्ब. राईट डाऊन बॉयज कॅलरीमेट्रिक मेथड इन ब्रॅकेट for gaseous fuel bracket मध्ये लिहा for gaseous fuel and volatile liquid fuel.
Next, write down. This apparatus used for measuring calorific value of gases and volatile liquid fuels. ओके, डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. किती लाईन सोडाव्या लागतात बाई? 10-15 लाईन सोडा इथं आणि त्याच्या खाली लिहा फर्स्ट गॅस बर्नर. कन्स्ट्रक्शन तुमचं याच्यामध्ये फर्स्ट असेल तुमचा किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये फर्स्ट पॉइंट असेल गॅस बर्नर. राईट डाऊन. एअर इज अ गॅस बर्नर. सॉरी, हिअर म्हणा. हिअर मी सांगते तसं लिहा. नोट्स मध्ये स्पेलिंग मिस्टेक खूप आहे ना. मी सांगते तसं लिहा. हिअर a gas burner is present. Here a gas burner is present in which a known volume of gas is burned at a known pressure. Next line लिहा. The gas is burned at the rate of 3 to 4 liter per minute. 3 to 4 liter per minute. नेक्स्ट, सेकंड इन्स्ट्रुमेंटेशन असेल तुमचा कंबशन चेंबर किंवा त्याला आपण चिमणी म्हणतो. जसे कारखान्याला असते ना चिमणी, सेम त्या पद्धतीने असते. कारखान्याची चिमणी असते, त्याच्यामधून काय बाहेर पडतं? जे गॅसेस बर्निंग मुळे जे झालेले असतील, जे क्रिएट होतात ते सगळे बाहेर पडतात. ओके, सेम तसे कंबशन चेंबर म्हणतो आपण त्याला किंवा चिमणी म्हटलं जातं लोकल लँग्वेज मध्ये. ओके, राईट डाऊन. Around the burner, there is a around the burner there is a combustion chamber which has copper coiling inside as well as outside of chamber. Full stop. Second sentence लिहा. Next, second sentence.
पाहिजे तुम्हाला डायग्राम मध्ये ही जी डायग्राम आहे इथं हा आपला चेंबर आहे, कंबशन चेंबर. ठीक आहे. कंबशन चेंबर मध्ये इथं आतमध्ये इनसाइडला पण इथे तुम्हाला कॉपर कॉईल दिसत आहे. इथं पहा, इथून वॉटर काय होणार आहे तुमचं एंटर होते. ठीक आहे. इथं पहा सांगितलं आपण की जे कॉपरचं कॉइल्स आहे ते इनसाइड आहेत ऍज वेल ऍज आउटसाइड आहे. ओके. वॉटर एंटर्स फ्रॉम टॉप. पहा इथं टॉप मधून वॉटर काय होणार आहेत एंटर होते. इथं राईट डाऊन द वॉटर. नेक्स्ट सेंटेन्स लिहा, पॉइंट वाईज लिहायचे. इथं जसं दिसतंय पॅराग्राफ टाइप लिहायचं नाही, तुम्हाला पॉइंट वाईज लिहायचे. नेक्स्ट पॉइंट लिहा, वॉटर एंटर्स फ्रॉम top of the outer coil. Top of the outer coil. Moves bottom of the combustion chamber. वॉटर एंटर झालं की कंबशन चेंबर मधून ते काय होणार आहे डाउनवर्ड मोशन मध्ये मूव्ह होईल. Moves water enters from the top of the outer coil, moves bottom of the combustion chamber. ठीक आहे. कंप्लीट झाला हा पॉइंट, इथपर्यंत कंप्लीट आहे. And bottom of combustion chamber. Okay. And goes to the inner coil. Exists at the top. Goes to the inner coil and it is exists at the top. ओके. पहा इथं वॉटरची इनलेट आहे, त्या वॉटरच्या इनलेट मधून वॉटर एंटरच होते. वॉटर इथं एंटर झालं की जे इथं जो तुमचा बॉटम आहे कंबशन चेंबरचा, इथं वॉटर कलेक्ट होईल. कलेक्ट झाल्यानंतर या कॉइल मध्ये वॉटर तुमचं काय झालेलं आहे एंटर होणार आहे. नेक्स्ट थर्मोमीटर. थर्ड इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तुमचा थर्ड पॉइंट असेल थर्मोमीटर. ओके. 2 थर्मोमीटर आपण बॉयज मध्ये यूज करत आहोत. पहिलं इनलेटचं जे टेम्परेचर तुम्ही मेजर केलं त्याला T1 म्हटलं आहे, तिथे एक थर्मोमीटर आपण सेट केलेलं आहे. आणि सेकंड जे आहे आउटलेटचं जे वॉटर आहे तिथं अनदर थर्मोमीटर आहे. सो हियर we'll use the 2 thermometer for this instrumentation. Write down the thermometer. There are 2 thermometers to measure the temperature of inlet water and outlet water. पहा इथं इनलेटचं जे टेम्परेचर मेजर करायचं आहे आपल्याला, इथं आपला थर्मोमीटर फर्स्ट असेल which is measure the temperature T1 and इथं आउटलेटची पाईप आहे. So here another thermometer is fixed which is measure the temperature of outgoing water. Okay. outgoing waterचं टेम्परेचर मेजर केलं जातं, त्याला आपण T2 असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तुमचा पॉइंट असेल इन्सुलेटिंग कव्हर. The assembly is covered with an insulator detached
insulator detached a combustion chamber. कंबशन चेंबरला आपण इथं हा इन्सुलेटिंग कव्हर जो आहे तो डिटॅच केलेला आहे. कंबशन चेंबर. ओके, नेक्स्ट सेंटेन्स इथं फुल स्टॉप द्या. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये लिहा, मी सांगते तसे लिहा. There is a pipe present. Metal pipe म्हणा. There is a metal pipe present. There is a metal pipe present at the top of the chamber. At the top of the chamber. From which the gases are removed. From which the gases are removed. Which are formed. कुठं क्रिएट फॉर्म झालेले आहेत ते. Which are formed during the combustion of gases. किंवा गॅसेसला ऑब्लिक फ्युअल असं म्हणा. गॅस ही आपण इथे यूज करू शकतो. अँड वी कॅन ऑल्सो यूज द व्होलाटाइल लिक्विड. सो गॅसेस त्याला ऑब्लिक तुम्ही फ्युअल असं मेन्शन करा. ओके. From which the gases are removed, which are formed during the combustion of gases oblique fuel. Okay. Is it over? Over the point insulating cover. Yes, ma'am. ठीक आहे. आता लास्ट असं सेंटेन्स आहे त्यामध्ये इन्सुलेटिंग कव्हर मध्ये वॉटर इनलेट अँड आउटलेट लिहूया आपण. इन्सुलेटिंग कव्हर मध्ये लास्ट सेंटेन्स राईट डाऊन. The water is, पहा डायग्राम मध्ये दाखवते मी इथं. Water is enters. The water is enters with the help of. The water is enters with the help of water inlet. Water inlet. Okay, and the water vapors condensed, and the water vapors condensed and it comes out with the help of water vapors condensed which is comes out with the help of water outlet. With the help of water outlet. Water outlet मधून जे वॉटरचे वेपर्स कंडेन्स होणार आहेत ते वॉटरचं वेपर्सचं कंडेन्सेशन झाल्यानंतर जे वॉटर तयार होईल, फॉर्म होईल लिक्विडच्या फॉर्म मध्ये, ते आपण अनदर बीकर मध्ये इथं
कलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, या वॉटरला आपण कुलिंग वॉटर असं म्हटलेलं आहे. पहा तिथे वॉटरचे वेपर्स कसे क्रिएट झालेले, इनलेट मधून जे वॉटर एंटर होणार आहे ते चेंबरच्या बॉटमला कलेक्ट होतं सुरुवातीला, नंतर ते या कॉइल मध्ये एंटर होते. ठीक आहे, कॉइल मध्ये वॉटर एंटर झालं की आपण काय करतो, बर्निंग फ्युअलचं स्टार्ट करतो. फ्युअलचं बर्निंग स्टार्ट झाल्यानंतर इथं तुमची जी कॉइल आहे त्या कॉइल मध्ये वॉटर आहे, त्या कॉइलचं हिटिंग होतं. कॉइलचं हिटिंग झाल्यामुळं वॉटरचं हिटिंग स्टार्ट होते. इथं तुमचं हीट झाल्यामुळं वॉटर आणि कॉइलचं टेम्परेचर दोन्हीही टेम्परेचर इन्क्रीज होतील. जे वॉटरचे कन्वर्जन इथं हीट झाल्यामुळं वॉटरचं कन्वर्जन वॉटर व्हेपर्स मध्ये होतं. अँड यू कॅन फाइंड आउट द टेम्परेचर T2, दॅट इज द टेम्परेचर ऑफ वॉटर व्हेपर्स. इथं जे पाईप असेल या पाईप मध्ये वॉटर व्हेपर्स कलेक्ट होतात. ठीक आहे, कलेक्ट झालेले जे वॉटर व्हेपर्स आहेत त्याचं ज्यावेळेस कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन झालं म्हणजे कुलिंग झालं की व्हेपर्सचं कन्वर्जन हे लिक्विड वॉटर मध्ये होतं आणि ते लिक्विड वॉटर आपण या कंटेनर मध्ये काय करत आहोत, कलेक्ट करत आहोत. आपल्याला वॉटर हीट कशासाठी करायचंय तर T1 पहिला आपण इनलेटचं नॉर्मल रूम टेम्परेचरला टेम्परेचर जे फाइंड आउट केले होते. आपल्याला जे रिडिंग घ्यायचं आहे सेकंड रिडिंग मध्ये आपण काय मेजर करतो, द रायझिंग टेम्परेचर बिटवीन दीज टू टेम्परेचर. म्हणजे T1 तुमचा जर सपोज नॉर्मल रूम टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअस असेल आणि T2 तुमचा सपोज 75 झाला असेल. ओके, मग या दोन्ही मधील जे तुमचा टेम्परेचरचा डिफरन्स असतो त्याला तुम्ही रायझिंग टेम्परेचर असं म्हणता. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग टाका वर्किंग. ओके, वर्किंग मध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड burning of gases fuel, circulation of water and burning of gases fuel are continued at constant rates, for above 15 minutes. For 15 मिनिट्स इथपर्यंत स्टॉप करा आणि सेकंड लाईनला लिहा, सेकंड सेंटेन्स लिहा, when the burning of fuel starts. सेकंड सेंटेन्स लिहा तुमचं, मी सांगते तसं लिहा, when the burning of fuel starts at the steady conditions, when the burning of fuel starts at the steady conditions, the following readings take simultaneously. The following readings takes simultaneously. फर्स्ट रोमन फर्स्ट टाका इथं. रोमन फर्स्ट, volume of gas burn at, पहिलं रीडिंग घ्यायचं आहे तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न ऍट given temperature and pressure in certain time period. सेकंड रीडिंग असेल तुमचं, क्वांटिटी ऑफ वॉटर
quantity of water passing through the coil during the same time. This is your second reading, and third reading is the steady rise in temperature. Third असेल तुमचा the steady rise in temperature. And last असेल तुमचा mass of water condensed in ट्रफ. इथं जो ट्रफ आहे तो इथं जो ट्रफ आहे तुमचा, इथं किती अमाउंट ऑफ मास कलेक्ट झालेला आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ वॉटर कंडेन्स्ड इन ट्रफ इन द सेम टाइम. Okay. Is it over? Over or not? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. नवीन जे पार्टिसिपेंट झालेले मुलं, मग ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं की होमवर्क शोन करा, लगेच मुलं लिव्ह झाली, बरोबर आहे का? आता न्यूली जे पार्टिसिपेंट झाले त्यांच्यासाठी परत एकदा जे तुम्हाला होमवर्क दिलंय ते त्या दिवशीच कम्प्लीट करायचंय. जर होमवर्क इनकम्प्लीट असेल, ज्या दिवशी तुम्ही होमवर्क ची नोटबुक मला शोन करणार नाही त्या दिवशी तुमची अब्सेंटी लावली जाईल. ओके, इज इट ओके? आहे का सगळ्यांना मान्य का नाही? होमवर्क करायचंय का नाही? Okay, ma'am. ओके, नेक्स्ट. इथं आपले बॉम्ब कॅलरीमीटर आणि बॉयज कॅलरीमीटर कम्प्लीट झालेला आहे. नंतर तुम्हाला इथं प्रॉब्लेम फाइंड आउट, सॉरी न्यूमरिकल आहे. या न्यूमरिकल्स मधून तुम्ही कॅलरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. लोअर कॅलरीफिक व्हॅल्यू अँड हाय कॅलरीफिक व्हॅल्यू, म्हणजे लोअरला आपण नेट म्हटलेलं आहे अँड जो जीसीबी आहे त्यालाच आपण एचसीबी सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, व्हॉट इज एचसीबी? एचसीबी म्हणजे काय? एचसीबी कशाला म्हटले आपण? HCV means what? HCV कशाला म्हटले? HCV, GCV, LCV ऐकले का? आज ऐकता नवीन? Gross calorific value. येस, ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू GCV, त्यालाच आपण HCV म्हणजे हाय कॅलरीफिक व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. आणि LCV मीन्स लो कॅलरीफिक व्हॅल्यू किंवा NCV दॅट इज नेट कॅलरीफिक व्हॅल्यू. पहा तिथं न्यूमेरिकल्स आहे, फॉर्म्युला आहे पहा आपल्याकडे. फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. मी 2 फॉर्म्युले देते तुम्हाला. राईट डाऊन फॉर्म्युलेज म्हणा. जिथे तुमचं कंप्लीट झालंय त्याच्या पुढे फॉर्म्युलेज म्हणा. फर्स्ट फॉर्म्युला राईट डाऊन. LCV is equal to, first formula, LCV is equal to GCV minus M upon V, GCV minus M divided by V into ब्रॅकेट मध्ये
587. 587. Bracket complete. Bracket complete. Latent heat. Latent heat in kilocalorie per meter cube. Kilocalorie per meter cube. Bracket मध्ये लिहा खाली. Keep the values of W, V, comma M in MKS. Okay. Is it over this formula? Have you completed? Yes, ma'am. Okay. The second formula लिहा. Dulong's formula. इथं spelling आहे बघा. Dulong's formula. Write down. GCV is equal to, GCV in calories per gram. GCV in calories per gram is equal to 1 divided by 100. 1 divided by 100 in square bracket 80 into capital C plus 34,500 in bracket H minus O आहे हा. O for oxygen. हा 0 नाहीये. O आहे. O for oxygen. Oxygen H minus oxygen divided by 8. Bracket complete. Hydrogen minus oxygen divided by 8. Bracket complete. Plus 20 to 40. 2240 into S. Square bracket complete. Calories per gram. Next, खाली लिहा त्याच्या. Where C, H, O, S represent the percentage of carbon, hydrogen, oxygen and sulfur respectively. Is it over? Over or not? Yes, ma'am. Okay, should we stop here? Ma'am. Okay, should we stop here? Yes, ma'am. Okay.